सर्दी, डोकेदुखी, कंबरदुखी दूर पळवणारे अतिशय पौष्टिक असे लाडू आपण बनवणार आहोत. तेही साखर आणि गूळ न वापरता. एनर्जी बूस्टर असणार आहेत हे लाडू. याने प्रतिकार शक्ती वाढते. थंडीमध्ये आपल्याला बऱ्याचशा आजारांचा सामना करावा लागतो. 100 पेक्षा जास्त आजारांवर गुणकारी असे हे लाडू आपण आज बनवणार आहोत. तर रेसिपी संपूर्ण बघा. नमस्कार, मी अश्विनी. आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण अतिशय पौष्टिक लाडू करणार आहोत. तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो, ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरू करूया. लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. सुकं खोबरं किसून मी 3 वाटी घेतलेलं आहे. खजूर घेतलेले आहेत 2 वाटी, याचे बी मी काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 वाटी आपल्याला सूर्यफुलाच्या बिया लागणार आहेत. त्याचबरोबर 1 वाटी मी इथं भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. लाल भोपळा असतो ना, त्याच्या बिया घेतलेल्या आहेत. अक्रोड घेतलेले आहेत 1 वाटी, बदाम सुद्धा 1 वाटी घेतलेले आहेत. काजू आपण इथे घेणार आहोत 1 वाटी भरून. मनुके घेतलेले आहेत आणि पिस्ताही लागणार आहे आपल्याला. हे सर्व साहित्य घेऊन आपण लाडू बनवणार आहोत. याच्यामध्ये साखर आणि गूळ आपण अजिबात टाकणार नाही आहोत. तर सर्वात आधी आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे. या तुपामध्ये आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. सर्व साहित्य भाजता भाजता मी तुम्हाला याच्यातील गुणधर्म सुद्धा सांगणार आहे. तर आपण आधी बदामाचा गुणधर्म बघूया. बदामामध्ये भरपूर फायबर आहे व गुड कोलेस्ट्रॉल असल्याने हेल्थ बेनिफिट्स भरपूर मिळतात आपल्याला. बदाम खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढते, त्वचा विकार होत नाहीत, रक्तातील साखर नियंत्रणात राहते. बदामामध्ये गुड फॅट्स असतात जे आपल्या शरीराला फायदेशीर असतात. बदाम हे पोषक तत्वांनी भरलेलं आहे. खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स याच्यामध्ये असतात. अक्रोड, एका छोट्याशा अक्रोडच्या तुकड्यामध्ये आपले स्वास्थ्य चांगले राहणारे खूप गुणधर्म आहेत. बोन हेल्थसाठी अक्रोड अतिशय चांगला स्रोत आहे. याला नॅचरल ब्रेन फूड असंही म्हटलं जातं. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड व अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असल्याने अक्रोड खाल्ल्याने आपल्या मेंदूला नॅचरल टॉनिक मिळतं. वय वाढल्याने मेंदूची कार्यक्षमता कमी होत असते. थोडंसं विसरल्यासारखं होणे, थकवा येणे अशा तक्रारी होत नाहीत अक्रोड खाल्ल्याने. अक्रोड आपल्या शरीरासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करतं. काजू, काजू हे एक स्वादिष्ट ड्रायफ्रूट आहे. यामध्ये प्रोटीन्स आणि कॅलरीज भरपूर आहेत. वजन वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही या लाडूमध्ये काजू ऍड करा आणि वजन कमी करायचं असेल तर काजू टाकू नका. काजू, बदाम आणि अक्रोड भाजून झालेले आहेत छान असे. आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये आता आपण सीड्स भाजायला घेऊया, म्हणजे बिया भाजायला घेऊया. सर्वात आधी मी याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया टाकते. भोपळ्याच्या बिया म्हणजे पंपकिन सीड्स. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. ऍसिडिटी, बद्धकोष्ठ यांसारख्या व्याधी होत नाहीत. वजन कमी करणाऱ्यांसाठी हे खूप फायदेशीर आहेत. यामध्ये प्रोटीन, आयर्न, कार्बोहायड्रेट, सोडियम, झिंक तसेच व्हिटॅमिन सी आणि ई ची मात्रा भरपूर आहे. डायबेटीज पेशंटसाठी खूप पॉझिटिव्ह इफेक्ट होतात याचे सेवन केल्याने. इन्शुलिन रेग्युलर होऊन स्ट्रेस कमी होतो. यामुळे मधुमेहाची समस्या दूर होते. पंपकिन सीड्समध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर आहेत. त्याचबरोबर झिंकची मात्राही खूप जास्त प्रमाणात आहे. आपल्या शरीरातील झिंक कमी झालं की आपल्याला थकवा येणे, कमजोरी, डिप्रेशन, पिंपल्स येणे असे प्रॉब्लेम्स वाढतात. या प्रॉब्लेम पासून दूर राहण्यासाठी या भोपळ्याच्या बियांचं सेवन खूप फायदेशीर ठरतं आणि एका रिसर्चनुसार भोपळ्यांच्या बियांच्या नियमित सेवनाने प्रजनन क्षमताही वाढते. अशा या भोपळ्याच्या गुणकारी बिया भाजून झालेल्या आहेत, त्या आपण काढलेल्या आहेत वाटीमध्ये. आता याच्यामध्ये आपण सूर्यफुलाच्या बिया सुद्धा भाजणार आहोत. थोडंसं तूप टाकलेलं आहे मी. तूप वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया टाकून घेऊया आणि त्या खरपूस अशा भाजून घेऊया. सूर्यफुलाच्या बिया म्हणजे सनफ्लॉवर सीड्स या सर्वात जास्त न्यूट्रिशियस आहेत, कारण यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, फायबर भरपूर प्रमाणात असतात. आपण जर 30 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतल्या तर त्यामध्ये टोटल 175 कॅलरीज असतात. फॅट 15 ग्रॅम असतं, प्रोटीन 6 ग्रॅम असतं आणि कार्बोहायड्रेट मात्र 0 प्रमाणात असतं. याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम याची मात्रा खूप असते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी याचं सेवन नियमित करायला हवं. या बियांमध्ये हेल्दी फॅट्स भरपूर असल्याने हाडं मजबूत होतात, फ्रॅक्चरची समस्या कमी होते, शरीरात आतून काही सूज वगैरे असेल तर ती सुद्धा कमी होते. सनफ्लॉवर सीड्स हार्मोनल इनबॅलन्स या तक्रारीवर मात करते. हार्मोन्स बॅलन्स झाल्यावर डायबिटीज, थायरॉइड, ब्रेस्ट कॅन्सर अशा आजारांपासून आपण दूर राहतो. यामुळे एस्ट्रोजन लेवल स्थिर राहते. म्हणून स्पेशली लेडीजने या बिया आपल्या डाएटमध्ये ऍड करायलाच हव्यात. सनफ्लॉवर सीड्स भाजून झालेले आहेत. आता आपण या पॅनमध्ये पिस्ता भाजून घेऊया. पिस्ता भाजताना मी तूप नाही टाकलेलं, आपण असेच भाजून घेऊया थोडेसे. पिस्ता खाल्ल्याने हृदय संबंधीचे आजार होत नाहीत.
त्याचबरोबर हार्ट ब्लॉकेजेसही कमी होतात. पिस्त्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर आहे. पिस्ता खाल्ल्याने आपण डोळ्यांच्या आजारांपासूनही दूर राहतो. यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स व व्हिटॅमिन B6 असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते. पिस्ता आपण अगदी थोडा वेळ भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये काढलेला आहे. आता याच पॅनमध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया आणि खोबरं भाजून घेऊया. 3 वाटी सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. ते आपण अगदी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं जास्त जाळायचं नाही आणि कच्चही ठेवायचं नाही. मंद गॅस करून अगदी छान असं खरपूस भाजून घ्यायचं. खोबरं तर किती बहुगुणी आहे हे तुम्हाला माहितीच आहे. याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप जास्त आहे. सुक्या खोबऱ्यामध्ये गुणांचं भंडार आहे. खोबरं मेंदू आणि हृदयासाठी खूप चांगलं आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंटही भरपूर असतात. रेग्युलर आपल्या खाण्यामध्ये तुम्ही नारळाचा म्हणजे खोबऱ्याचा वापर अवश्य करावा. यामुळे आपल्या शरीराला 100% पोषण मिळतं. तजेलदार त्वचा, लांब आणि दाट केस यांसारखेही फायदे आपल्याला मिळतात. गर्भवती महिलांनी तर खोबऱ्याचे सेवन रोज करायला हवे. यामुळे शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते. खोबऱ्यामुळे ऍसिडिटीचीही तक्रार होत नाही. त्यामुळे आपल्या आहारामध्ये खोबऱ्याचा नियमित समावेश करा. ओलं खोबरं आणि सुकं खोबरं या दोन्हीही खोबऱ्याचे भरपूर बेनिफिट्स आपल्याला शरीराला मिळतात. त्याच्यामुळे खोबरं आपल्या डाएटमध्ये अवश्य सामील करायला हवं. खोबरं आता चांगलं भाजून झालेलं आहे. ते आपण काढून घेऊया. आता मी एक मोठा बाउल घेतलेला आहे. त्यामध्येच आपण हे भाजलेलं खोबरं काढून घेऊया आणि बाकीचं साहित्यही आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. पण ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून मिक्स करणार आहोत. सुकं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे. त्यामुळे ते मिक्सरला बारीक करायचं नाही. पण बाकीचं साहित्य आपण बारीक करूया. सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पंपकिन सीड्स टाकलेले आहेत. याच्यामध्येच आपण सनफ्लॉवर सीड्सही टाकूया आणि हे आपण चांगलं बारीक करून घेऊया. या दोन्हीही बी आपल्याला चांगल्या बारीक करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी याची पावडर करून घेतलेली आहे. अगदी फाईन पावडर नाही, पण आपण बऱ्यापैकी बारीक केलेल्या आहेत या. या दोन्हीही बियांची पावडर आता आपण सुक्या खोबऱ्यामध्ये ऍड करूया आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स बारीक करून घेणार आहोत. काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत. लाडू खाताना ड्रायफ्रुट्सचे तुकडे असे दाताखाली यायला हवेत, म्हणजे त्याची चवही छान लागेल. म्हणून आपण हे ड्रायफ्रुट्स जास्त बारीक करायचे नाहीत. अगदी याचे मोठे मोठे तुकडे असायला हवे, म्हणजे लाडू दिसायला सुद्धा छान दिसतात आणि खायला सुद्धा चांगले लागतात. तुम्ही बघू शकता ड्रायफ्रुट्स मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि बघा किती जाडसर ठेवलेले आहेत. पिस्त्याचे तुकडे, बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे दिसतायत इतकं आपण बारीक केलेलं आहे, जास्त बारीक केलेलं नाही. आता हे सुद्धा आपण बाउलमध्ये काढून घेऊया. सुकं खोबरं त्याचबरोबर दोन्ही बियांची पावडर आणि ड्रायफ्रुट्सची पावडर आपण एकत्र केलेली आहे. आता आपण खजूर मिक्सरला बारीक करून घेऊया. याच्यामध्येच मी मनुके सुद्धा टाकणार आहे. मनुके आणि खजूर आपण मिक्सरला बारीक करून ते भाजून घेणार आहोत तुपामध्ये. यासाठी मी 1 चमचा तूप पॅनमध्ये टाकलेला आहे आणि खजूर, मनुके आपण जे मिक्सरला लावलेले होते तेही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. खजूर आणि मनुके आपण तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही पदार्थ अगदी चिकट असतात, म्हणून आपण ते अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे. खूपही वेळ भाजायचे नाहीत आपल्याला, फक्त थोडेसे सॉफ्ट करायचे आहेत. तुम्ही बघू शकता हे लगेचच अगदी सॉफ्ट झालेले आहेत. अगदी 1 मिनिटभरच आपण मनुके आणि खजूर तुपामध्ये परतून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मऊ झालेले आहेत हे. आता आपण खजूर आणि मनुके हे सुद्धा बाउलमध्ये काढून घेणार आहोत. ज्या बाउलमध्ये आपण सर्व साहित्य काढलेलं आहे ना, त्यामध्येच आपण आता खजूर आणि मनुक्याचं मिश्रण टाकून घेऊया. छान गरम झालेलं आहे, मऊ सुद्धा झालेलं आहे. याच्यापेक्षा जास्त वेळ परतायचं नाही आपल्याला, नाहीतर ते कडक होईल. आता आपण हे काढून घेऊया बाउलमध्ये. आता हे खजूर आणि मनुक्याचं जे मिश्रण आहे ना, ते गरम गरम असतानाच आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि गरम असतानाच आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. लाडू हे लगेचच वळले जातील, म्हणून आपण गरम गरमच हे मिश्रण मिक्स करत आहोत आणि हे गरम असतानाच आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत. कारण आपण याच्यामध्ये साखरही टाकलेली नाही, त्याचबरोबर गूळही टाकलेलं नाहीये. गुळाचा पाक, साखरेचा पाक केला तर लाडू लगेचच बांधले जातात. पण आपण तसं न करता खजूर आणि मनुक्याचं मिश्रण याच्यामध्ये मिक्स करायचं, गरम असतानाच मिक्स करायचं, म्हणजे लाडू लगेचच बांधले जातात. आणि जर तुम्हाला वेळ असेल लाडू बांधायला, तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप ऍड करा. तुपाने सुद्धा हे लाडू अगदी चांगले बांधले जातात.
पण मला तूप जास्त टाकायचं नाही, म्हणून मी हे गरम गरम असतानाच लाडू बांधून घेणार आहे. सर्व साहित्य भाजताना मी 2 ते 2.5 चमचे तूप वापरलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त मी टाकणार नाहीये याच्यामध्ये. पण तुम्हाला जर अजून तूप टाकायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि बघितलं ना तुम्ही, लाडू अगदी सहज बांधला गेलेला आहे. अगदी छान असा लाडू तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण अजिबात साखर आणि गूळ टाकलेला नाहीये. तरी सुद्धा लाडू हे बांधून तयार आहेत. कारण खजूर आणि मनुके याच्यामुळे हे लाडू अगदी सहज बांधले जातात. खजूर आणि मनुके ही खूप गुणकारी आहे. खजूर नॅचरल स्वीटनर आहे. तुम्ही साखर आणि गुळाच्या ऐवजी गोड पदार्थांमध्ये खजूर आणि मनुक्यांचा वापर करू शकता. यामुळे गोड चवीबरोबरच भरपूर न्यूट्रिशन सुद्धा आपल्याला मिळतात. खजूर आणि मनुक्यामध्ये फायबर, प्रोटीन, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, व्हिटॅमिन B6, कॅल्शियम, मॅंगनीज हे सर्व गुणधर्म आहेत. हाडांच्या मजबूतीसाठी, रक्तवाढीसाठी सुद्धा खजुराचे सेवन नियमित करावे. स्किन ग्लो होते, त्याचबरोबर टाईटही होते, सुरकुत्याही येत नाही. रेग्युलर खजूर खाण्याने मेंदूची कार्यक्षमता सुद्धा वाढते. असे हे पौष्टिक लाडू आपण सर्व साहित्य एकत्र करून केलेले आहेत. तुम्ही बघितले ना, आपण काय काय साहित्य घेतलं आहे, त्याचं प्रमाणही तुम्ही बघितलं आहे. तर तुम्ही या थंडीमध्ये अशा पद्धतीनं पौष्टिक लाडू नक्की बनवा. अगदी गुणकारी आहेत हे आणि करायलाही अगदी सोपे आणि खूप झटपट होतात हे लाडू. तुम्ही बघितले ना, अगदी कमी वेळामध्ये आपण हे लाडू तयार केलेले आहेत. आणि बघा, अर्धे लाडू मी बांधून तयार केलेले आहेत आणि अप्रतिम झालेले आहेत. खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात हे लाडू. अजिबात वाटत नाही की याच्यामध्ये गूळ नाहीये, साखर नाहीये. खजूर आणि मनुक्यांमुळं आपण हे लाडू गोड करू शकतो. त्याच्यामुळे अजिबात असं वाटत नाही की लाडूला चव नाहीये वगैरे. अगदी छान लागतात खायला सुद्धा. आता अशाच प्रकारे आपण बाकीचेही सर्व लाडू करून घेतलेले आहेत. आणि हे लाडू आहे ना 6 महिने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. कारण आपण सर्व साहित्य अगदी छान भाजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तूपही टाकलेलं आहे. तूप हे प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. म्हणून हे लाडू आहे ना अतिशय चांगले टिकतात. खराब अजिबात होत नाही. आणि सर्व वयाच्या व्यक्तींसाठी हे लाडू अगदी गुणकारी आहेत. गर्भवती महिलांना सुद्धा हे लाडू खायला द्यायला हवेत. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहते. त्याचबरोबर वयोवृद्ध लोकांना सुद्धा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे लाडू खूप गुणकारी आहेत. त्याचबरोबर तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील, तर बाहेरचं खाऊनही प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तर हे लाडू त्यांचं इम्युनिटी बूस्टरचं काम करतील. तर अशा पद्धतीनं अतिशय पौष्टिक असे लाडू आपण तयार केलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.